सो हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाटेक अकॅडमी. आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत सेकंड युनिट फॉर युअर सब्जेक्ट एम्बेडेड सिस्टीम. ओके, सो आतापर्यंत आपण 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत रिलेटेड टू युअर फर्स्ट युनिट. ओके, अजून जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्कीच बघा. ओके, बिफोर स्टार्टिंग ॲक्च्युअल सिलेबस, क्विकली आपण एकदा या युनिटचा सिलेबस काय ओके तो एकदा क्विकली रिवाइज करूया आणि त्यानंतर एक 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 जो सिलेबसचा पॉईंट असणार आहे तो डिटेलमध्ये डिस्कस. सो हा तुमचा सेकंड युनिट आहे मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर. ओके, 16 मार्क्सचा हा युनिट असणार आहे. पूर्ण थेरी याच्यामध्ये, राईट, आणि रिपीटेड थेरी आहे. आपण ज्यावेळेस डिटेलमध्ये बघू त्यावेळेस तुम्हाला सांगाल मी. ओके, सो फर्स्ट पॉईंट असणार आहे मायक्रो कंट्रोलर टाइप्स. ओके, जनरली मायक्रो कंट्रोलरचे टाइप्स नाही आहेत. सो इट इज जस्ट मायक्रो कंट्रोलर आणि वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरचे जे मायक्रो कंट्रोलर सिरीज आहेत ओके ते आपण डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये जे आपल्याला मोस्टली डिस्कस करायचे आहेत त्यामध्ये असणार आहे पीक कंट्रोलर, एव्हीआर मायक्रो कंट्रोलर आणि आर्म कंट्रोलर. ओके, सो या तिन्हीचे तुम्हाला काय बघायचं आहे, फीचर्स आणि ॲप्लिकेशन्स. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त एव्हीआर तुम्हाला डिटेल्समध्ये बघायचं आहे. ओके, आणि जे पीक आणि आर्म आहेत याचे काय बघायचे फक्त फीचर्स आणि ॲप्लिकेशन्स. ओके, त्यानंतर 2.2 मध्ये काय बघा, एव्हीआर मायक्रो कंट्रोलरचे टाइप्स आणि आर्किटेक्चर. राईट, एव्हीआर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे. त्यामध्ये 8 मेगा 8 जसं आपण 8051 शिकलो तसं सेम काय आहे, 8 मेगा 8 नावाचा मायक्रो कंट्रोलर आहे जो तुमच्या एव्हीआर फॅमिलीमधून येतो. म्हणजेच हे काय आहे, जनरली हे पीक, एव्हीआर आणि आर्म हे डिफरंट फॅमिलीज आहेत मायक्रो कंट्रोलरच्या. राईट, एका एव्हीआर मध्ये तुम्हाला हंड्रेड्स ऑफ मायक्रो कंट्रोलर अवेलेबल. सो त्यापैकी जो 8 मेगा 8 आहे त्याचे फीचर्स, इंटरनल आर्किटेक्चर तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन ऑफ 8 मेगा 8. ओके, सो आपल्याला 8 मेगा 8 मध्ये थोडंसं डिटेलमध्ये जायचं आहे, त्याचं प्रोग्रामिंग कॉन्फिगरेशन शिकायचं आहे. त्यानंतर त्याचे आयओ पोर्ट्स, पेरिफेरल काउंट आणि टायमर. ओके, हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर 2.5 मध्ये आहे कंपॅरिझन ऑफ 8 मेगा 8 अँड 8 मेगा 328. सॉरी. ओके, सो काय शिकायचं आहे तुम्हाला, 8 मेगा 328 शिकायचं आहे. त्यानंतर फीचर्स ऑफ ऑर्डिनो स्पेसिफिक एव्हीआर मायक्रो कंट्रोलर. ओके, सो जनरली तुमचं जे ऑर्डिनो बोर्ड आहेत, राईट, तुम्ही बघितले असतील ऑर्डिनो बोर्ड, तर त्यामध्ये 8 मेगा सिरीज यूज करतात. राईट, जनरली 328 किंवा 168 हे दोन मायक्रो कंट्रोलर ऑर्डिनो बोर्डमध्ये यूज करतात. ओके, सो ते पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट करूया. ओके, सो क्विकली पुन्हा एकदा रिवाइज करू की मायक्रो कंट्रोलर काय आहे. राईट, यू नो द डिफरन्स बिटवीन मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो प्रोसेसर्स. राईट, तर मायक्रो कंट्रोलर इट सेल्फ ॲक्ट ॲज अ स्मॉल कम्प्युटर. राईट, का, कारण मायक्रो कंट्रोलर मध्ये जे पेरिफेरल्स असतात, राईट, रॅम, रॉम, आयओ इंटरफेसेस, कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स, कम्युनिकेशन ड्रायव्हर, हे सगळे काय असतात, इनबिल्ट असतात सिंगल चिपमध्ये. म्हणून मायक्रो कंट्रोलरला एक स्मॉल कम्प्युटर सुद्धा म्हणतात. राईट, कारण तो तुमच्या जे सीपीयू आहे कम्प्युटरचा त्याचं पूर्ण फंक्शन कोण करतो, सिंगल मायक्रो कंट्रोलर. राईट, सो इज अ स्मॉल कम्प्युटर ऑन अ सिंगल इंटिग्रेटेड चिप. म्हणजेच एका छोट्या आयसी मध्ये कंबाईन द फंक्शन ऑफ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे जे कम्प्युटरचा सीपीयू आहे. ओके, सो मेमरी अँड इनपुट आउटपुट इंटरफेसेस ऑल ऑन अ सिंगल चिप दॅट इज डेव्हलप टू कंट्रोल स्पेसिफिक टास्क विदिन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. राईट, सो एक सिंगल मायक्रो कंट्रोलर तुमचा सीपीयू, मेमरी, आयओ इंटरफेसेस, राईट, या सगळ्यांचं फंक्शन हा एका चिपमधून करतो. राईट, सो इट इज अ स्मॉल कम्प्युटर. त्यानंतर अ टिपिकल मायक्रो कंट्रोलर कन्सिस्ट ऑफ अ प्रोसेसर कोअर. राईट, म्हणजेच सीपीयू, एक प्रोसेसर असणार त्यामध्ये. त्यानंतर रॅम अँड रॉम ऑर किंवा रॉमच्या रिप्लेसमेंटमध्ये इप्रॉम यूज करतात. ओके, किंवा फ्लॅश मेमरी. ओके, हे सगळे काय आहेत, तुमच्या रॉमचे टाईप आहेत. रॉम, इप्रॉम, फ्लॅश मेमरी किंवा ईईपी रॉम. ओके, यापैकी कोणती एक मेमरी असेल, बट रॅम कंपल्सरी असणार. त्यानंतर इनपुट आउटपुट पेरिफेरल्स अँड व्हॅरियस कम्युनिकेशन इंटरफेसेस. ओके, इनपुट आउटपुट पेरिफेरल्स, त्यानंतर कम्युनिकेशन कोणते असतात, व्हॅरियस कम्युनिकेशन इंटरफेसेस, म्हणजेच तुमचे सिरियल कम्युनिकेशन असेल किंवा पॅरल कम्युनिकेशन असेल. त्यानंतर देर आर डिफरंट मायक्रो कंट्रोलर टाइप्स लाईक 8051, पीक, एव्हीआर आणि आर्म. तर हे ॲक्च्युली 8051 तुमचं मायक्रो कंट्रोलर आहे. राईट, एक सिंगल मायक्रो कंट्रोलर आहे. बट पीक, एव्हीआर आणि आर्म हे एक कोणतेही पर्टिक्युलर मायक्रो कंट्रोलर नाही, हे सिरीज आहेत, याच्यामध्ये खूप सारे मायक्रो कंट्रोलर आहेत. दिस इज कॉल्ड ॲज अ फॅमिली ऑफ मायक्रो कंट्रोलर. राईट, पीकची जी सिरीज आहे त्यामध्ये तुम्हाला हंड्रेड्स ऑफ मायक्रो कंट्रोलर मिळतील. एव्हीआर मध्ये हंड्रेड्स ऑफ मायक्रो कंट्रोलर आहेत. आर्म सिरीज मध्ये सुद्धा हंड्रेड्स ऑफ किंवा
मोर दॅन 100 मायक्रो कंट्रोलर मिळतात, राईट. इवन 8051 ची जर सिरीज बघितली तुम्ही, यामध्ये सुद्धा 8051, 8951, 89C51, ओके, या टाईपचे डिफरंट मायक्रो कंट्रोलर अवेलेबल आहेत. ओके, सो नेक्स्ट आपण बघणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो कंट्रोलर. त्यामध्ये मोस्टली आपल्याला 3 बघायचे आहेत. फर्स्ट वन PIC, सेकंड वन AVR अँड थर्ड वन ARM सिरीज. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, सो क्विकली आपण काय करूया, एकदा हिस्ट्री बघून घेऊया मायक्रो कंट्रोलर मॅन्युफॅक्चररची. ओके, सो फर्स्ट जे मायक्रो कंट्रोलर आहे ते 1971 ला डेव्हलप केलं टेक्सास इन्स्ट्रुमेंट या कंपनीने. ओके, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, त्याला शॉर्टमध्ये TI सुद्धा म्हणतात. ओके, सो instrument calculator on chip TMS 1000 which was a 4-bit microcontroller with built-in ROM and RAM. Okay, so first जे microcontroller डेव्हलप केलंय ते 1971 ला टेक्सास इन्स्ट्रुमेंट या कंपनीने केलंय आणि ते कॅल्क्युलेटर साठी त्यांनी डिझाईन केलं होतं. ओके, आणि ते 4-बीट होतं. जे आताचे मायक्रोकंट्रोलर आहेत ते 8-बीट, 16-बीट, 32-बीट, 64-बीट आहेत, राईट. सो फर्स्ट जे डेव्हलप केलं होतं ते होतं 4-बीट. ओके, त्यानंतर 1976 ला इंटेलने एक मायक्रो कंट्रोलर डेव्हलप केलं, दॅट इज 8048, राईट. ते काय होतं, इंटेलचं फर्स्ट मायक्रो कंट्रोलर होतं. बघा, मायक्रो कंट्रोलर आणि प्रोसेसर, इवन मायक्रो प्रोसेसर सुद्धा इंटेलचा जो फर्स्ट मायक्रो प्रोसेसर होता 4004 हा सुद्धा 4-बीटचा होता, राईट. सो इनिशियली काय झालं की लेस कॉम्प्लेक्स सिस्टीम डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आणि जशी सिस्टीम मॅच्युअर होत गेली, जसे तुमचे कंट्रोलर मॅच्युअर होत गेले, त्याची नंबर ऑफ बीट्स इन्क्रीज होत गेले. 4-बीट, त्यानंतर 8-बीट, 16-बीट, 32-बीट. ओके, सो जो फर्स्ट डेव्हलप झाला होता तो 4-बीटचा होता. त्यानंतर बघा 1980 ला पुन्हा इंटेलने जो आपण लास्ट सेमिस्टरला स्टडी केलाय 8051 तो मायक्रो कंट्रोलर डेव्हलप केला आणि इट बिकम वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मायक्रो कंट्रोलर फॅमिलीज, राईट. 8051 जो की 8-बीटचा आहे, राईट. त्यानंतर जो ऍक्च्युअल आपल्याला शिकायचा आहे तो आहे 1996 ला डेव्हलप केलेला AVR सिरीज. आणि ही AVR कोणी बनवली, ॲटमेल नावाच्या कंपनीने. ओके, सो जनरली जे मायक्रो कंट्रोलर आहेत, राईट, हे एक सेमीकंडक्टर कंपनीज बनवतात. ज्या कंपनी सेमीकंडक्टर IC वरती काम करतात, डिझाईन आणि डेव्हलपमेंट वरती, त्या कंपन्यांनी ही मायक्रो कंट्रोलर बनवलेले आहेत, राईट. आणि हा वन ऑफ द फर्स्ट मायक्रो कंट्रोलर फॅमिलीज टू यूज ऑन चिप फ्लॅश मेमरी फॉर प्रोग्राम स्टोरेज, राईट. सो AVR हा फर्स्ट मायक्रो कंट्रोलर आहे ज्यामध्ये ऑन चिप फ्लॅश मेमरी यूज करायचे फॉर प्रोग्राम स्टोरेज, राईट. आधी जे रॅम रॉम किंवा EPROM होते, त्याचं जे नेक्स्ट व्हर्जन आहे लेटेस्ट ते आहे फ्लॅश रॉम. फ्लॅश रॉम हा एक रॉमचा टाईप आहे. फ्लॅश मेमरी ही तुमच्या रीड ओनली मेमरीची एक टाईप आहे जी प्रोग्राम स्टोरेजसाठी यूज करतात. सो 1996 ला ॲटमेल AVR सिरीज लॉन्च झाली आणि अजून पण AVR मध्ये खूप साऱ्या फॅमिलीज आहेत. खूप सारे मायक्रो कंट्रोलर आपण अजून सुद्धा AVR मध्ये यूज करतो, राईट. इवन तुमच्या ऑर्डिनो मध्ये सुद्धा AVR चे मायक्रो कंट्रोलर वापरतात किंवा AVR सिरीजचे मायक्रो कंट्रोलर ऑर्डिनो बोर्ड मध्ये यूज करतात. ओके, सो दिस इज जस्ट ओव्हरव्ह्यू ऑफ मायक्रो कंट्रोलर. इट इज जस्ट मायक्रो कंट्रोलर हिस्ट्री. त्यानंतर अजून खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या मायक्रो कंट्रोलर बनवतात, राईट. जनरली ज्या पण सेमीकंडक्टर कंपनीज आहेत, राईट, वर्ल्ड्स मोस्ट पॉप्युलर, त्यांचे वेगवेगळे सिरीज आहेत, वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत. आपण ज्या शिकतोय ह्या मोजक्याच 2-3 फॅमिली आहेत, राईट, ज्या पॉप्युलर आहेत, खूप जास्त पॉप्युलर आहेत. बट त्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या कंपनीज आहेत त्या अजून मायक्रो कंट्रोलर बनवतात. तर त्यामध्ये बघा मोस्टली टेक्सास इन्स्ट्रुमेंट आहे, ही USA ची कंपनी आहे, राईट. त्यानंतर इंटेल सुद्धा USA ची आहे. त्यानंतर मायक्रोचिप ही सुद्धा USA ची कंपनी आहे. त्यानंतर ॲटमेल ज्या कंपनीना AVR बनवला आहे, राईट, ती ॲटमेल कंपनी. बट ह्या दोघांचं आता मर्ज झालेलं आहे, त्यामुळे ॲटमेलला जे आहे ना ते मायक्रोचिपने ॲक्वायर केलंय. सो आता ॲटमेल एक्झिस्ट नाहीये, बट ॲटमेलचे जे पण प्रोसेसर आहेत ते आता कोणाच्या अंडर आहेत, मायक्रोचिपच्या. त्यानंतर अॅनालॉग डिव्हाइस ही सुद्धा US ची कंपनी आहे. त्यानंतर रेनेसास ही एक जॅपनीज कंपनी आहे. NXP सुद्धा US ची कंपनी आहे. त्यानंतर इन्फिनियॉन ही एक जर्मन कंपनी आहे. ते सुद्धा काय करतात, मायक्रो कंट्रोलर बनवतात. मोस्टली ऑटोमोटिव्ह साठी जे मायक्रो कंट्रोलर लागतात ते इन्फिनियॉन नावाची कंपनी बनवती. त्यानंतर मोटोरोला सुद्धा त्यांचे स्वतःचे कंट्रोलर आणि प्रोसेसर आहेत, राईट. सो हे झाले काही बेसिक एक्झाम्पल ज्या कंपन्या मायक्रो कंट्रोलर बनवतात, राईट. सो आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत AVR, PIC आणि ARM सिरीज. ओके, सो जस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की जर एखादं मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करायचं तर तुमच्याकडे कोणते ऑप्शन्स आहेत, कोणकोणत्या कंपन्या आहेत, राईट. जसं आपल्याला मोबाईल घ्यायचं तर आपण चेक करणार सॅमसंग, विवो, रेडमी, ॲपल, राईट.
सेम एखादा मायक्रो कंट्रोलर घ्यायचा असेल तर तुम्ही चेक करणार की कोणत्या कंपन्याचे अवेलेबल आहेत, राईट. अँड डिपेंड ऑन युअर ॲप्लिकेशन किंवा त्याची प्राइस किंवा तुमचे कॉन्टॅक्ट्स यावरून तुम्ही ठरवणार. ही झाली तुमची एक बेसिक बॅकग्राऊंड बघितलं आपण रिलेटेड टू मायक्रो कंट्रोलर, राईट. आणि हे कंपन्यांचे नावं तुम्हाला मी का सांगतोय, कारण जे आपण शिकणार आहोत यानंतर AVR, पिक आणि आर्म, राईट. तर हे सीरीज काय आहेत, तर एका विशिष्ट कंपन्यांनी बनवलेले मायक्रो कंट्रोलर आहेत, जे खूप सारे ॲप्लिकेशनमध्ये यूज होतात किंवा यूज झालेले आहेत, राईट. सो काही फेमस सीरीज आहेत, त्यामुळं जस्ट काही नावं माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके. सो आता आपण ॲक्चुअल स्टार्ट करूया पिक मायक्रो कंट्रोलर. ओके. बट त्याआधी पुन्हा एकदा लक्षात घ्या की पिक आणि आर्म याच्यामध्ये तुम्हाला फक्त फीचर्स आणि ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत, राईट. बट AVRमध्ये तुम्हाला डिटेल आर्किटेक्चर, त्याचे ॲप्लिकेशन्स, त्याचे टाईप आणि कंपॅरिझन सुद्धा बघायचे आहेत. ओके. सो आपण शॉर्टमध्ये पिक कव्हर करूया आधी. ओके. सो पिक म्हणजे काय, हा काय एक सीरीज आहे मायक्रो कंट्रोलरचा. काय आहे सीरीज म्हणजेच काय आहे की अंडर दिस नेम पिकच्या सीरीजमध्ये खूप सारे मायक्रो कंट्रोलर तुम्हाला अवेलेबल आहेत, राईट. एक मायक्रो कंट्रोलर नाही. जसं तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं की 8051, राईट. 8051 काय आहे, हा एक मायक्रो कंट्रोलर आहे, 14 पिनची IC आहे, राईट. बट पिक हा मायक्रो कंट्रोलर आहे का? नाही. पिक ही मायक्रो कंट्रोलरची सीरीज आहे. एका पिक सीरीजमध्ये किंवा पिक फॅमिलीमध्ये तुम्हाला नंबर ऑफ हंड्रेड्स ऑफ मायक्रो कंट्रोलर अवेलेबल आहे. मग त्याच्यात काय डिफरन्स असेल? काही 40 पिनचे असतील, काही 100 पिनचे असतील, काही 144 पिनचे असतील, काही 200 पिनचे असतील, राईट. काही मायक्रो कंट्रोलरमध्ये 4 KB रॅम असेल, काहीमध्ये 2 KB असेल, राईट. सो हा डिफरन्स असणार आहे, राईट. तर ते तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं नाहीये, बट जस्ट अंडरस्टँड असू द्या की पिक हा मायक्रो कंट्रोलर नाहीये. तर पिक हे काय आहे, सीरीज ऑफ मायक्रो कंट्रोलर आहे. एक फॅमिली आहे मायक्रो कंट्रोलरची आणि त्याला नाव दिलेलं आहे पिक मायक्रो कंट्रोलर. ओके. आणि त्याचा फुल फॉर्म काय आहे? पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. ओके. हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. पिक हा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा जर फुल फॉर्म जो आहे तो आहे पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. आणि हा मायक्रो कंट्रोलर कोणी बनवलेला आहे किंवा कोणत्या कंपनीच्या अंडर तो सेल होतो, तर ते आहे मायक्रोचिप. ओके. सो पिक इज अ फॅमिली ऑफ हॉवर्ड आर्किटेक्चर मायक्रो कंट्रोलर मेड बाय मायक्रोचिप टेक्नॉलॉजी. ओके. सो पिक ही काय आहे, फॅमिली ऑफ मायक्रो कंट्रोलर आहे आणि तेच कोणतं आर्किटेक्चर यूज करतात पिकमध्ये? हार्वर्ड, राईट. आपल्याला माहिती आहे 2 टाईपचे आर्किटेक्चर आहेत. एक आहे हार्वर्ड आर्किटेक्चर आणि दुसरं आहे वॅन न्यूमॅन आर्किटेक्चर. ओके. आपण हे शिकलेलो आहे. ओके. सो क्विकली एकदा लक्षात घ्या की पिक हे हार्वर्ड आर्किटेक्चरवरती वर्क करतं किंवा पिकमध्ये जे आर्किटेक्चर यूज केलं आहे ते कोणतं आहे? हार्वर्ड आर्किटेक्चर. ओके. त्यानंतर पिक कोणी बनवलेलं आहे, तर मायक्रोचिप नावाच्या कंपनीनं बनवलं आहे. तर बेसिक माहिती काय आहे की मायक्रोचिप ही एक अमेरिकन मॅन्युफॅक्चरर आहे of microcontroller, memory and analog semiconductor. Okay. And the company was founded in 1987. Okay. एक US ची कंपनी आहे, त्यांनी हे मायक्रो कंट्रोलर बनवलेलं आहे. ओके. जर तुम्हाला अजून डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल पिक रिलेटेड किंवा खूप सारी माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन खूप सारा डेटा तुम्ही कलेक्ट करू शकता रिलेटेड टू पिक सिरीज, राईट. त्यानंतर पिक आर पॉप्युलर विथ डेव्हलपर्स अँड हॉबिस्ट अलाइक, राईट. जनरली पिक जी सीरीज आहे ती क्वाईट थोडीशी ओल्डरमध्ये की मागच्या 10 वर्षामध्ये पिक हा खूप यूज व्हायचा. मे बी डिफरंट प्रोजेक्ट्स असतील किंवा काही लर्निंग रिलेटेड मटेरियल असेल किंवा टीचरसाठी असतील, राईट. वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटसाठी किंवा प्रोजेक्टसाठी पिक सिरीज यूज करायचे. ओके. आता तो थोडासा शिफ्ट झालाय, बट स्टील पिक हा अजून पण यूजमध्ये आहे. ओके. सो ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन मायक्रोकंट्रोलर, राईट. प्रोग्रामेबल इंटरफेस कंट्रोलर. इट इज अ मायक्रोकंट्रोलर, राईट. पिक काय आहे? हा मायक्रोकंट्रोलर आहे. आर द स्मॉलेस्ट मायक्रोकंट्रोलर विच कॅन बी प्रोग्राम टू परफॉर्म अ लार्ज रेंज ऑफ टास्क. ओके. स्मॉल मायक्रोकंट्रोलर आहे आणि यू कॅन परफॉर्म अ नंबर ऑफ टास्क युझिंग दॅट मायक्रोकंट्रोलर, राईट. प्रोग्रामिंग करून आपण त्यामधून कोणतंही एखादं जे तुमचं प्रोजेक्ट असेल किंवा काही टास्क असेल ते कंप्लीट करून घेऊ शकतो. त्यानंतर पिक मायक्रोकंट्रोलर्स आर युज्ड इन मेनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस सच ॲज फोन्स, कम्प्युटर, कंट्रोल सिस्टीम, अलार्म सिस्टीम, एम्बेडेड सिस्टीम. ओके. हे हे त्याचे ॲप्लिकेशन झाले काही, राईट. सो खूप साऱ्या ॲप्लिकेशनमध्ये पिक मायक्रोकंट्रोलर हा यूज होतो. ओके.
त्यानंतर जर तुम्हाला विचारलं फीचर्स, तर काय करायचं आहे, एक्झामला जर विचारलं तर तुम्हाला प्रत्येक मायक्रो कंट्रोलरचे काही फीचर्स नोट डाउन करायचे आहेत. आणि अजून एकदा सांगतो, की सर्व मायक्रो कंट्रोलरचे फीचर्स हे अल्मोस्ट सिमिलर असणार आहे. त्यामध्ये थोडासा मायनर चेंज असणार आहे. त्यामुळे तिन्ही मायक्रो कंट्रोलर जे आहेत, पीक, AVR आणि ARM, ओके. या तिन्ही मायक्रो कंट्रोलरचे फीचर्स तुम्हाला नोट डाउन करायचे आहेत आणि तिन्ही एकदाच रिमेंबर करा, ओके. ऑलमोस्ट सेम आहेत, त्यामध्ये जास्त डिफरन्स नाहीये, ओके. सो फर्स्ट पॉइंट काय आहे, की रिस्क आर्किटेक्चर, ओके. रिस्क स्टँड फॉर रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर आर्किटेक्चर, ओके. हा त्याचा फर्स्ट फीचर झाला. सेकंड, ऑन चिप रॅम, ओके. आता बघा, हे तिन्ही पण जे मायक्रो कंट्रोलर आहेत, प्रत्येकामध्ये ऑन चिप रॅम आहे, ऑन चिप रॉम आहे, ओके. त्यामुळे हा तुमचा कॉमन पॉइंट झाला, राईट. त्यानंतर प्रत्येक मायक्रो कंट्रोलरमध्ये ऑन चिप आयओ पोर्ट्स आहेत, आयओ रजिस्टर आहेत, बीट ॲक्सेसेबल आहेत आणि पोर्ट पण ॲक्सेसेबल आहेत, राईट. सो हे कॉमन झालेत ऑलमोस्ट. हे असं नाही की हे पीकसाठी आहेत. बाकीच्यांसाठी इकडे EEPROM यूज केलंय. काहीमध्ये EEPROM असेल, राईट, किंवा काही रॉम असेल. फक्त हा मायनर चेंज तुमच्या लक्षात ठेवायचा. त्यानंतर हे काय आहे, ऑन चिप आयओ पोर्ट्स अँड आयओ पोर्ट रजिस्टर आर बीट ॲक्सेसेबल अँड पोर्ट ॲक्सेसेबल बोथ. म्हणजेच काय, की जे आयओ पोर्ट्स आहेत तुमचे, राईट, त्याला तुम्ही बीट वाईज ॲक्सेस करू शकता. म्हणजे जसं आपण बघितलं, की माझा हा P1 पोर्ट आहे, राईट. तर मी याचा फक्त P1.1 बीट पण ॲक्सेस करू शकतो किंवा पूर्ण 8 बीट सुद्धा ॲट अ टाईम ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर USART प्रोटोकॉल फॉर PC कम्युनिकेशन. हा पण ऑलमोस्ट सगळ्या सीरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सीरियल कम्युनिकेशनचा प्रोटोकॉल USART. USART, युनिव्हर्सल सिंक्रोनस असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर, ओके, हे त्याचं नाव आहे. त्यानंतर सिरियल कम्युनिकेशन I2C, कॅन आणि SPI. हे पण ऑलमोस्ट सर्व सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. काही सिरीजमध्ये कॅन नसेल, फक्त I2C आणि SPI असेल, किंवा काही ठिकाणी फक्त कॅन आणि SPI असेल, ओके. त्यानंतर टायमर आणि इंटरप्ट हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक सिरीजमध्ये मिळणार आहे, ओके. तर सिंपल सांगतो, जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तर विचार करा मायक्रो कंट्रोलरचे फीचर्स काय असतात, राईट. मायक्रो कंट्रोलरमध्ये फर्स्ट तर याच्यामध्ये आहे की हा रिस्क आर्किटेक्चर आहे, राईट. सेकंड आहे की प्रत्येक मायक्रो कंट्रोलर जर असेल तर त्यामध्ये ऑन चिप रॅम, ऑन चिप रॉम असतेच. त्यानंतर मायक्रो कंट्रोलरमध्ये ऑन चिप आयओ पोर्ट्स असतात आणि मोस्ट ऑफ द मायक्रो कंट्रोलरमध्ये ऑन चिप आयओ पोर्ट्स हे बीट ॲक्सेसेबल आणि बाईट ॲक्सेसेबल असतात. म्हणजे 8 बीट तुम्ही ॲट अ टाईम ॲक्सेस करू शकता किंवा सिंगल बीट ॲट अ टाईम ॲक्सेस करू शकता किंवा सिंगल बीटवर तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता, राईट. आपण हे बघितलेलं आहे 8051 मध्ये. त्यानंतर सीरियल कम्युनिकेशन ऑलमोस्ट सगळ्या मायक्रो कंट्रोलरमध्ये असतो. त्यानंतर सीरियल कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल्स ते पण बघा आणि टायमर आणि इंटरप्ट, राईट. सो हे झाले बेसिक फीचर्स ऑफ पिक सिरीज. त्यानंतर जर तुम्हाला अजून थोडेसे प्रोफेशनल लक्षात ठेवायचे असेल, राईट, थोडेसे जे मी मागं सांगितलेत तुम्हाला, जे लास्ट स्लाइडमध्ये आपण बघितले, ते झाले जेनरिक फीचर्स. जर तुमच्या लक्षात नाही राहिले तर तुम्ही जेनरिक नोट डाउन करणार आणि ते चुकीचं नाहीये, राईट. ते लिहिल्यानंतर कोणीही तुमचे मार्क्स कट करणार नाही, कारण ॲक्चुअलमध्ये तेच फीचर्स आहेत, राईट. आणि जर तुम्हाला मोर स्पेसिफिक वेना नोट डाउन करायचे असेल तर असं लिहू शकता तुम्ही, ऑल द पेरिफेरल्स आर इंटिग्रेटेड इन सिंगल चिप, राईट. पेरिफेरल्स म्हणजेच काय, रॅम, रॉम, आयओ पोर्ट्स. त्यानंतर वाईड रेंज अवेलेबल, ओके. त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह, इझिली अवेलेबल, कारण ही पॉप्युलर सीरीज आहे त्यामुळे तुम्हाला इझिली कोणत्याही शॉपवरून तुम्ही पीक कंट्रोलर खरेदी करू शकता. त्यानंतर हाय स्पीड. हाय स्पीड कशावरती डिपेंड असतं, की जी आपली क्लॉक फ्रिक्वेन्सी असेल, राईट, किंवा तुमची इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनची जी सायकल असेल त्यावरून ठरवतात की तुमचा कंट्रोलर हाय स्पीड आहे की लो स्पीड आहे, ओके. त्यानंतर हाय परफॉर्मन्स रिस्क सीपीयू. रिस्क सीपीयू म्हणजे काय, जो सीपीयूचं आर्किटेक्चर आहे ते कोणतं आहे, रिड्यूस इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर यूज केलं आहे, राईट. त्यानंतर इन्स्ट्रक्शन सेट सिम्प्लिसिटी. हे एक फीचर्स आहे की त्याचे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते सिम्पल आहेत, ओके, ज्यादा कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन नाही आहेत. त्यानंतर वाईड ऑपरेटिंग व्होल्टेज रेंज, राईट. म्हणजे बघा, की या कंट्रोलरच्या ऑपरेटिंगसाठी तुम्हाला मिनिमम 2.5 व्होल्ट टू 6 व्होल्ट, राईट. जर खूप जास्त व्होल्टेज रेटिंग असेल, तर त्यावेळेस काय होतं, की तुम्हाला खूप जास्त बॅटरी लागेल किंवा तो व्होल्टेज लागेल, किंवा काही-काही कंट्रोलर असतात जे फक्त 1.8 व्होल्टवरती ऑपरेट करतात, राईट. मग त्या केसमध्ये तुम्हाला फिक्स 1.8 व्होल्टच सप्लाय लागेल, राईट. बट इकडे तुम्ही त्याला कॉन्फिगर करू शकता फ्रॉम 2.5 टू 6 व्होल्ट. म्हणजेच काय, की वाईड ऑपरेटिंग रेंज.
त्यानंतर प्रोग्रामेबल कोड प्रोटेक्शन आणि पॉवर सेव्हिंग मोड और स्लीप मोड हे सुद्धा ऑलमोस्ट सर्व मायक्रो कंट्रोलरमध्ये बघायला मिळते आता. प्रत्येक मायक्रो कंट्रोलरमध्ये पॉवर सेव्हिंग मोड आणि स्लीप मोड आहे. इवन दो 8051 मध्ये सुद्धा आयडल मोड आणि पॉवर सेव्हिंग मोड आपण शिकलेले आहेत, राईट? त्यानंतर ॲप्लिकेशन्स. अगेन ॲप्लिकेशन ऑफ पिक असेल किंवा ॲप्लिकेशन ऑफ AVR असेल किंवा ॲप्लिकेशन ऑफ ARM असेल. थोडंफार चेंज होणार, राईट? याच्यामध्ये खूप जास्त चेंज नाही होणार, की तुम्हाला एकदम 10-20 वेळा याला पाठ करायचंय किंवा याला लक्षातच ठेवायचंय. मला सिक्वेन्सनीच आलं पाहिजे. मला जे बुकमध्ये दिलंय तेच मी लक्षात ठेवणार. या नादी लागू नका, राईट? सिंपल विचार करा, मायक्रो कंट्रोलर कुठे यूज होतोय? आपल्या आसपास बघा आणि ते लिहून टाका, राईट? मोस्ट कॉमन सांगतो, होम अप्लायन्सेस किंवा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स लिहून टाकायचं. जेनरिक कोणत्याही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पीक, AVR किंवा ARM हे यूज होतातच, राईट? जसं की स्मॉल असेल तर तिकडे पीक किंवा AVR असेल. आपली जी 4K टीव्ही असेल किंवा स्मार्ट टीव्ही असेल त्यामध्ये ARM यूज करतात, कारण तिकडे कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग असते, राईट? त्यानंतर सिरियली जाऊ आपण. फर्स्ट आहे मोटर कंट्रोलर, जिथे तुम्हाला प्रिसाईज DC मोटर कंट्रोलर असेल किंवा स्टेपर मोटर असेल किंवा ट्रॅक्शन मोटर असेल, राईट? त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण मायक्रो कंट्रोलर यूज करतो. त्यानंतर डिजिटल पॉवर, इवन काही जे पॉवर तुमचे चार्जर आहेत मोबाईलची किंवा लॅपटॉपचे, राईट? त्यामध्ये सुद्धा ॲडव्हान्स मेकॅनिझम आलं. सपोज सेम चार्जर आपण लॅपटॉपसाठी यूज करतो, मोबाईलसाठी यूज करतो, टॅबसाठी यूज करतो, तुमच्या एअरबडला चार्जिंग करण्यासाठी यूज करतो किंवा हेडफोनला आपण यूज करतो, राईट? सो त्यामध्ये काय आलं, डिजिटल कंट्रोल आलं. तो काय करतो, व्होल्टेज सेन्स करतो आणि त्यानुसार त्याचा आउटपुट व्होल्टेज ॲडजस्ट करून तो कॉन्स्टंट करंटने तुमचे जे डिव्हाइस असेल त्याला चार्ज करेल. म्हणजेच तो काय झाला, डिजिटल पॉवर सप्लाय पण म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर लाइटनिंग ऑटोमोटिव्ह, जे तुमची व्हेइकलची जी लाइटिंग आहेत बघा, आजकाल आधी कसं होतं, की एक फिक्स लाईट यायचा, हॅलोजन लाईट, राईट? त्याला 12 व्होल्ट दिलं की तो ऑन व्हायचा. बट आता काय आलंय, ऑटोमोटिव्हमध्ये रनिंग LEDज बघता तुम्ही किंवा स्लायडिंग LED असतात किंवा रोटेटिंग LED असतात, राईट? सो तो जो सिक्वेन्स आहे LEDचा किंवा तो जो पॅटर्न आहे LEDचा, राईट? त्याला कंट्रोल करण्यासाठी काय यूज करतात, त्यामध्ये मायक्रो कंट्रोलर यूज करतात. त्यानंतर होम अप्लायन्सेस, इवन तुमची वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल किंवा AC असेल. ACमध्ये सुद्धा ॲडव्हान्स मॉनिटरिंग, प्रॉपर टेम्परेचर सेन्सिंग, त्याचं कंट्रोल, राईट? मेंटेनन्सचं रिमाइंडर, या सगळ्यांसाठी आता काय करतात, मायक्रो कंट्रोलर यूज करतात. त्यानंतर हाय टेम्परेचरसाठी यूज करतात. टेम्परेचर मेजरमेंटसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ग्राफिक सोल्युशन्स, जे CCTV असेल किंवा स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टम असेल किंवा तुमची बायोमेट्रिक्स असेल, राईट? त्यानंतर सेगमेंटेड LCD, ओके? LCD जे डिस्प्ले आहेत त्यामध्ये सुद्धा कंट्रोल करण्यासाठी मायक्रो कंट्रोलर यूज करतात. त्यानंतर टच सेन्सिंग सोल्युशन्स, बायोमेट्रिक स्कॅनर असेल किंवा आय स्कॅनर असेल, राईट? यामध्ये सुद्धा काय असतं, प्रोसेसिंगसाठी तुमचा मायक्रो कंट्रोलर यूज करतात. त्यानंतर ऑडिओ आणि स्पीच, जे स्मार्ट PA सिस्टम असेल, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, ज्यामध्ये प्रॉपरली गेन ॲडजस्ट करायचं असेल किंवा तुम्हाला रेकॉर्डिंग करायची असेल, राईट? किंवा तुमचे ब्लूटूथ स्पीकर असेल, त्यामध्ये सुद्धा काय आहे, की पीक मायक्रो कंट्रोलर यूज करतात. सो हे झाले बेसिक ॲप्लिकेशन्स. सिमिलर ॲप्लिकेशन्स तुम्ही AVR, ARMसाठी सुद्धा प्रिपेअर करू शकता. थोडंफार तुम्हाला चेंज करायचंय. जर तुम्हाला समजलं पीक, AVR आणि ARM या तिघांमध्ये फरक काय आहे, तर तुम्ही त्याचे ॲप्लिकेशन सुद्धा ऑटोमॅटिक लिहू शकता आणि त्याचे फीचर सुद्धा तुम्हाला समजायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. सो नेक्स्ट बघूया. ओके. सो आधीच मी सांगितलं, की पीक हा मायक्रो कंट्रोलर नाहीये. पीक हा काय आहे? फॅमिली ऑफ मायक्रो कंट्रोलर आहे, राईट? यामध्ये खूप सारे मायक्रो कंट्रोलर असणार आहेत. त्यापैकी काही लिस्ट आउट केलेत आपण. आता हे लेटेस्ट सीरीज आहेत, राईट? काही जी ओल्डर सीरीज होती ती आता ऑब्सोल्यूट झाली. म्हणजे काय करतात, की एखादा मायक्रो कंट्रोलर खूप जुना फीचर्स असेल, जसं मोबाईलमध्ये असेल, की एखादा मोबाईल जुना झाला, तर त्याला बंद करून टाकते प्रोडक्शन. सेम मायक्रो कंट्रोलरमध्ये सुद्धा असं असतं, की एखादा मायक्रो कंट्रोलर खूप दिवसापूर्वी किंवा खूप वर्षापूर्वी डेव्हलप केलेला आहे आणि त्यावेळेस त्या त्या टेक्नॉलॉजीनुसार किंवा जसं की 20 वर्षापूर्वी एक 128 बाईट किंवा 100 बाईटचा मायक्रो कंट्रोलर इज फाईन, राईट? आता आपल्याला रॅमची रिक्वायरमेंट अजून वाढली आहे. आता आपल्याला MBमध्ये रॅम लागते, राईट? सो जे ओल्डर मायक्रो कंट्रोलर असतात त्याला बंद करून टाकते कंपनी आणि नवीन सीरीज काढते, ॲडव्हान्स सीरीज, राईट? सो हे काही नवीन पीकचे मायक्रो कंट्रोलर आहेत. जर हा पार्ट तुम्ही सर्च केला डायरेक्ट Googleवरती यामधला कोणताही,
तर या मायक्रो कंट्रोलरची डेटा शीट तुम्हाला मिळेल आणि त्या डेटा शीटमध्ये तुम्हाला पाहिजे ती इन्फॉर्मेशन त्या कंट्रोलर रिलेटेड मिळते, राइट? इव्हन तुमच्या बुकमध्ये तर काहीच नाहीये. डेटा शीट हा एक असा पार्ट असतो किंवा असं डॉक्युमेंट असेल. प्रत्येक प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कंपोनंटसाठी एक डेटा शीट असते, राइट? त्या डेटा शीटमध्ये त्या कंपोनंटची पूर्ण डिटेल टेक्निकल स्पेसिफिकेशन, इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन्स, त्याचे एन्व्हायर्नमेंटल कंडिशन्स काय असते, ऑपरेटिंग टेम्परेचर, या सगळे डिटेल्स दिलेली असते, राइट? सो हे झालं बेसिक. ओके, तर पीक तुम्हाला समजला. पीकचं तुम्हाला क्विकली बघून घ्यायचं आहे. पीकचे फीचर्स, ॲप्लिकेशन्स, ओके. त्याचे टाइप्स जनरली फक्त नॉर्मल लक्षात ठेवा. पीक हा मायक्रोचिपने डेव्हलप केलेला आहे आणि त्याचा फुल फॉर्म आहे पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. पीक ही काय आहे? पीक इज अ फॅमिली ऑफ हार्वर्ड आर्किटेक्चर मायक्रो कंट्रोलर, राइट? आणि जर तुम्हाला वाटलं की मला अजून खूप जास्त माहिती पाहिजे पीकविषयी, तर जस्ट Googleवरती जा आणि सर्च करा मायक्रोचिप, राइट? सो तुम्ही मायक्रोचिप सर्च केलं, त्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल मायक्रोचिप टेक्नॉलॉजी, राइट? मायक्रोचिप टेक्नॉलॉजीवरती गेलं, की या ठिकाणी मायक्रोचिपचे खूप सारे टूल्स असतात. डिझाइन टूल असेल, प्रॉडक्ट सिलेक्टर, ओके. या ठिकाणी जाऊन जर तुम्ही सिम्पली सर्च केलं इकडं PIC, ओके. तर इकडे तुम्हाला पीकचे पूर्ण कंट्रोलर दिसतील, जितके पण पीक सीरीज आहेत, राइट? त्यामध्ये सपोज मी या पीकवरती क्लिक केलं बघा. पीक ॲट द रेट हा काय असतो? रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. म्हणजे हा जो पीक नाव आहे, राइट? हे पीक नाव स्पेसिफिकली मायक्रोचिप या कंपनीची ओनरशिप आहे त्यांची, राइट? त्यांच्याकडे त्याचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. त्यामुळे बाकीचे जे मॅन्युफॅक्चर आहेत ते स्पेसिफिकली पीक यूज करू शकत नाही, राइट? आणि जर तुम्ही इकडे खाली आला तर तुम्हाला बघा खूप सारे ऑप्शन्स दिसतील पीकचे मायक्रो कंट्रोलर, राइट? डिपेंड्स ऑन ॲप्लिकेशन, रॅम, पिन काउंट तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. जसं इकडे दिलंय 12 बिट एडीसी, इनबिल्ट एडीसी पाहिजे का नाही पाहिजे, त्यानंतर ऑटोमोटिव्ह, कम्युनिकेशन इंटरफेस कोणता पाहिजे, राइट? सो डिपेंड्स ऑन ॲप्लिकेशन तुम्ही असं सिलेक्ट करून एक मायक्रो कंट्रोलर प्रॉपरली तुमच्या ॲप्लिकेशनसाठी सिलेक्ट करू शकता, ओके.